कोणवली गावठाण. वातावरण लय भारी झालं रे. समोर बघ ना. वडापाव आहे काय? वडापाव आहे का? आंबोली जायचं होतं. आंबोली नाही, तामानेच चालले गाडी. पाऊस जास्त पडला की पर्याला पाणी लय असणार. असे वाडे असतात गावाला. हे वाडे आहेत. आखाड्या इथले मस्त वाटल्या. हा दगडीतनं कसा जमल तुम्हाला? निसर्गाच्या सानिध्यामध्ये वसलेलं मंडणगड तालुक्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील हे कोणवली गाव. या गावातील या वाड्या आणि त्या वाड्यामधले असे रस्ते. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे कोकणातल्या गावावरून. आत्ता मी आलेलो आमच्या मंडणगड तालुक्यातील कोणवली गावच्या या फाट्यावरती, जिथे हा कोणवली गावचा गेट आहे, एंट्री पॉईंट. आणि हा असा रस्ता आमच्या गावावरून येतो. तर गावी आलो आहे, 2 दिवस मस्त गावी निवांत आहोत. तर पावसाळ्यामध्ये सगळी कोकणातली गावं आहेत ना, एकदम बघण्यासारखी झालेली असतात. आणि अशा वेळेस म्हटलं गाव तुम्हाला एक्सप्लोर करून दाखवूया. आपल्या गावाकडची जशी जसं आमचं गाव दाखवत असतो तशी बरीच गावं आहेत ते तुम्हाला दाखवू शकतो. तर आज कोणवली गावामध्ये आपण जाणार आहोत. गाडी आणली आम्ही, पाऊस खूप मुसळधार पडतो आहे. आणि हा कोणवली गावचा खऱ्या अर्थाने हा स्टॉप आहे. कोणवली तामाने 3 किलोमीटर इथून. आणि इथून आपण चाललो आहे आतमध्ये. सो वर्षा मागच्या वेळेस आलेली, तर तिने म्हटले होते की आपण ह्या गावात जाऊया. लग्नाला आलेलीस ना तू? मी ह्या गावात गेलो नाही अजून कधी, कारण की नातेवाईक आमच्या गावामध्ये नाहीत. परंतु हा रस्त्याला आम्हाला एक गाव लागतो. आणि आपले मित्र तिकडचे होते जुने काही, पण आता काही संपर्कातले नाहीत. तर आता पटकन जाऊया. रस्ता आतमध्ये छोटा आहे. हा रस्ता छोटा आहे. माझे मित्र होते पूर्वी, आम्ही जेव्हा प्रदक्षिणनगरला राहायचो. ओके. हो काका, इथं कोणवली किती लांब आहे? कोणवली गाव किती लांब आहे इथून? जवळच आहे ना? गाडी जाते ना आतमध्ये गावापर्यंत? गावात मध्ये चालेल. वर्षा विसरले. नाही, मी एकदा पहिल्यांदाच आले, तेवढं काय वर्ष झालं असेल आता, जास्त झालं. कच्चा पक्का असा रस्ता आहे. एक टायमाला ही डाव्या साईडला दिसते ना, सगळी शेती करत असणार लोक. बघितलेच आता सगळी वसाड शेती आहे. आणि ही सगळी अशीच गावगावची अवस्था आहे सगळीकडे. आता ह्या टायमाला कोकणातल्या कुठल्या पण गावी जाल ना, तर पूर्ण रस्त्याला एवढी झाडी आलेली असते ना, लय रिस्की असतं. आणि गावच्या माणसांना काय वाटतं, या रस्त्याला गाड्या कुठल्या येत नाहीत. मग प्रत्येकजण जो हम रस्ता नेहमीचा येणारा माणूस असतो ना, त्याला वाटतं काय नाही. आमच्या गावी कालच अशी घटना घडली. ते हे खूप सांभाळावं लागतं. म्हणजे ती माणसं तर गावी राहणारी होती, तरी पण त्यांचं झालं. म्हणजे थोडक्यात वाचले ते, पण लय सांभाळावं लागतं ह्या गोष्टीसाठी. झाडी बाहेर आलेली असते पावसात. लय हॉर्न वाजवायला काही टाईम जात नाही, किती पण वाजवा. गावात पोचलो आहे, गाडी इथे लावली आहे. पार्किंगला म्हटलं जागा होईल की नाही, तर इकडे जागा झाली. गावात इथून एंट्री आहे. गाठी वगैरे कुठे गेलेल्या काय माहीत नाही. आपण जाऊया खाली खाली. असं कोणतरी ओळखीचं भेटलं तर आपल्याला, ओळखलं तर माहिती सांगतील. असे वाडे असतात गावाला. हे वाडे आहेत, पावसाळी वाडे गुरांचे. खाली खाली असे घरं तिकडे, व त्या साईडचे घरं दिसतात ती तिकडे खाली पण आहेत. ते आतले वगैरे गाव आहेत ना तिकडे आहेत ती. गणेश नवतरुण विकास मंडळ मुंबई कोणवली यांचं काय इथे नवरा नवरी इकडेच बसतात. त्या साईडने आम्ही असं चालत चालत आलो पुढे. आणि इकडे आलो तर खाली आणखीन काही घरं आहेत. अशी जुने हे घरं लय बघायला भारी वाटतात. अशी घरं बघायला छान वाटतात. गावात पण माणसं दिसतच नाहीत, नेमकीच माणसं आहेत. शेतावर चाललो का आपण? पडून ठेवलं नाही शेतावर. अरे गाव इकडे ही वाडी संपली, गणेशवाडी. इकडे पूर्वी नाचणी लावत असणार किंवा भात लावत असणार. हे फोडून ठेवले, भातच लावत असतील इथे. अशा खोपी असतात, ह्याच्यामध्ये शेतीची अवजारं नाही तर फाटी. आता इकडे हे जे केलेत ना, असे आल्या घातलेले ते बघा इकडे खोपीच्या बाजूला. इकडे माहिती सांगितली 3 वाड्या त्यांच्या, गणेशवाडी, गाववाडी आणि बौद्धवाडी एक. आणि खाली तामाने गाव आहे. तर इथे 85 घरं बोललेत आहेत. आणि आपण आता कुठे जाणार? देवळात. शॉर्टकट रस्ता आहे म्हटलं इथून, तर जाऊया. त्यांच्या गावामध्ये जसं अजून खोपी दिसतात. आणि कोंबडी बघा, मीटिंग चालू आहे.
काहीतरी समजलं त्यांना. आपला कोण कोण मंडळी आहेत ना त्याने लाईक कमेंट करून सांगा आपल्या व्हिडिओला. अशी घरं मस्त मस्त घरं आहेत. हे आहे मंडणगड तालुक्यातील कोनवली गाव. आता गावामध्ये अंतर्गत वाड्या असतात बऱ्याच, कधी कधी त्या समजत पण नाही वाड्या आहेत त्या गावातल्या लोकांना माहिती असतात. इथून इथे खालची वाडी वरची वाडी असे असतात. गोतवाडी मावलतवाडी असं असतं. छान आहे गाव, म्हणजे असं विखुरलेलं आहे. आणि आता पक्की घरं होत चालली सगळे. पहिली एकदम अशी टिपिकल कोकणातली घरं असतात ना त्या अशी असायची पहिली, आणि आता ती संपत चालली. तर त्या घराच्या बाजूला बघा तिथे मस्त नांगर पण आहे शेजारी, ओटी असते अशी. अशी घरं बघायला मिळत रे आता. आणि कौलं बघ ना त्याची कशी भारी आहेत, एक नंबर यार. अशी कौलं कोणे हे भारी वाटतात एकदम. आणि बाजूला एक असं एक पडकं घर आहे. पाऊस पडून गेला तर मुसळधार एक चरक आली होती. आणि आम्ही आता चाललोय गाव फिरायला. फाटी बघ एकदम फुल खचाखच भरून ठेवले नाहीत. फुल वर्षभराची फाट्यांची सोय असते अशी सरपणाची. पूर्ण एकदम प्रॉपर खोपी केली. खोपी मस्त बघायला मिळतात तिकडे. खोपी खूप आहे तिकडे. इथे काहीतरी इमारत आहे कुठली तरी. खाली शेती आहे पूर्ण. चाफा आहे इकडे जुना. आपले कोण व्हिडिओ बघत असतील तर आपल्या गावात, म्हणजे आपले व्हिडिओ बघणारे मंडळी कोणी कोनवली गावातले असतील तर त्यांना लय भारी वाटेल आपण या गावात आलोय. अरे इकडे एक वडापाववाले पण आहेत, मला वाटतं तिथे शेतावर गेले असतील. वडापाव मिळतो ना तिथं आम्ही नाश्ता करणार होतो. संध्याकाळी असतो. आणि समोर एक गाव दिसतं तिकडे, ते वडवली गाव आहे. डोंगराच्या पलीकडे तिकडे दिसतं इथून. आणि अशी आखाडी आहे. हे लय जुनी असणार. गावाला अशा पाखाड्या पूर्वी ग्रामपंचायत जिल्हा परिषदमधनं झालेल्या आहेत, पंचायत समितीमधनं. आता नवीन सगळे त्या लाद्या मारलेल्या असतात पाखाड्या. आणि अशा पाखाड्या सर्रास तुम्हाला बघायला मिळतात गावोगावी. छान वाटतंय. पाऊस जास्त पडून गेला त्यामुळे हवेमध्ये गारवा आहे, हिरवळ एकदम. आणि एक टायमाला इकडे शेती करायचे लोक ते आता नाचणी वगैरे करत असणार, पण काजू वगैरे लावलेत. चिकू केवढा बापरे, चिकू किती चिकू पूर्ण भरला आणि रस्त्यावर आलाय खाली. गणेशवाडी ही वरची गाववाडी. आणि वरती बौद्धवाडी का इकडेच. आम्हाला जायला रस्ता जवळ आहे, चालत जायला लागेल. पण आम्ही आलो इकडे गाव फिरायला. आम्ही आंबोलची रटाडे आंबोल इकडे झाला. पावसात फिरायचो, फिरायला नको. मुंबईला वगैरे लोक असतील तर गाव बघतील ना तुमचं. पावसात खता बिता घेऊन आता कुठं खता की काय सगळी मुंबई असतात. आता बिता काम लय जोरात गावात. आणि बाकी जास्त करून मुंबईलाच माणसं असतात. इकडे हा पर्या लागला एक. पाऊस जास्त पडला की पर्याला पाणी लय असणार. काय होतं पर्यात ना बघ पाणी खलखल होतं काय. एरवी पाणी नसतं तर पाणी करत असतो. किती पाणी बघा असंच आपण वेस्टेज घालवतो. या पर्याला खाली खेकडी जाम असणार संध्याकाळची रात्रीची. पाखाड्या इथल्या मस्त वाटल्या. ह्या वाडीवर जायला कनेक्शन म्हणजे इथून रस्ता आहे. आणि ह्या असं पर्याला रात्रीचे खेकडी पकडला येतात लोक. तोंडातनं पाणी बघा किती आलं आहे. ही गाववाडी. आणि त्याच्या खाली एक गाव आहे कोनवलीतलीच वाडी म्हणता येईल. तामाने गाव, तामाने. ते छोटा असेल मला वाटतं गाव. भारी वाटतं आहे. आम्ही आलो आहे कोनवली गावामध्ये. आणि गावाच्या बाहेर पडल्यानंतर परिसर मस्त आहे.
इकडे यांचं देऊळ आहे म्हटलं इथे कुठेतरी, पण त्याचं आम्हाला माणसांना विचारू तेव्हा समजेल. इकडून आपण आलो असतो आणि आम्ही त्या वाडीवर पहिला गेलो तिकडे, त्याच्यामुळे आम्ही गाडी वरतीच लावली तिकडे आणि इथून शॉर्टकटने मी असं आलो, इथून गाडी आणली असते इथून पण आलो असतो. आई आम्हाला इथून चालत तामानेच गेलो तर लय लांब आहे. गाडी जाईल का? गाडी जाते तसंच काय मग वरती जा, गाडी घेऊन जा मग. काय आहे तिकडे? तामाने गाव 1 किलोमीटरच आहे बा. रस्ता असाच आहे चांगला, पक्का आहे. रेशनचं दुकान आहे, अशी वरती घर आहेत काय काय. कोणवली गावठाण, वातावरण लय भारी झालं रे. समोर बघ ना. जुनी घरं अशी असतात, ओटी असते, ओटीला सल्ली असतात. आणि आम्ही गावाच्या थोडा पुढे आलो. मस्त वाटत आहे. पूर्ण डेंजर आहे रे डोंगर खाली. हा तो तिकडे वडोली गाव दिसतोय, तो बस समोर वडोली गाव. आणि पूर्ण खाली कलमांची पूर्ण बाग आहे आणि खाली पूर्ण पाण्याचा आवाज येतोय. तो तामाने गाव तो समोर दिसतोय, तिथे जाऊ शकतो आपण. तो बघ ना. तामाने गावात जायचं आहे आम्हाला. कॅमेरा चालू आहे, वाईने कॅमेरा चालू केलाय बोले. फॅन्स भेटलेले. आम्ही चड्डीवर आहो. असू दे, चड्डीवरच असतात मग काय. मामाच्या गावाले आलोय मी, समजलं का? नाही अरे तुला भेटलेलं ना पालखीला आपले माहिती आंबोलीमध्ये. माहिती भेटलेलं पण दादाला. भेटलेलं. पण हे तामाने पण कोनवलीचाच भाग आहे ना, कोनवलीचीच वाडी आहे ना ती पण एक प्रकारे, की गाव वेगळा आहे. तो गाव वेगळा आहे ना पूर्ण. तामाने वेगळा गाव पूर्ण पडतं ना. वेगळा पडतो. आधी कोणोलाले तामानेच होत्या. गावात एक दुकान असतो, त्यांच्या गावात एक इकडे दिसले दुकान. दुकानावर का घेणार? लिंबाच्या गोळ्या घे. हा, लिंबाच्या गोळ्या घे. अशा वरती घरं आहेत मस्त. बरीच घरं आवाज योजनेतनं पण झालेली आहेत. हे इथे आहे रेशनचं दुकान. पाऊस येतोय जातोय थांबून. पूर्ण पाऊस धरला बा किती. आम्ही खालून असं वरती आलो, पूर्ण ढग आलेत. खालून असं चालत वरती आलो. शेतीची जागा आहे गावाच्या बाहेर. पाऊस येतोय जातोय. इकडे शाळेचा साईन बोर्ड आहे, म्हणजे शाळा आहे इथे कुठेतरी. प्रत्येकाच्या गावी जिल्हा परिषदची शाळा असते. त्या शाळामध्ये एक टायमाला पटसंख्या भरलेली असायची. आत्ता आज आहे शनिवारचा दिवस, त्यामुळे शाळेला सुट्टी. काका तुमचं नाव काय? मुकेश तांबे. सगळे तुमच्या वाडीत तांबेच आहेत का? हो, तांबे. आमच्या गावी पण तांबेच आहेत. आंबोलीचे आम्ही. आंबोली ही आपली आंबोली. जावले आंबोली ना. हो. चला. बाबू सुट्टी आहेत ना शाळेला? हा, नवीनच धरला काल. हा, इकडे घे. आतला बैल आहे तो. जावलं आंबोली आपली. हो. थोडं वरती सोड, खाली चल. पण ह्या दगडीतनं कसा जमल तुम्हाला? चल. सोंडा चांगला असला की बरा धरा भेटतो ना. चल.
आता असं नांगर बघायला भेटतच नाही कुठं. नाही आता मशीन मशीन आले. पण मशीनचं मला नाही बरोबर. मशीनला नाही आवडत, वरच्यावर राहतं. ते आलेलं काल हम्म, मग नागरून द्यायला हम्म. मशीन वाला म्हणलं नको करेन मी. या. पुढं. पुढं. चल. या. पुढं. हो पुढं. हो पुढं. बघ पण. चल पण. या. याचं नाव काय? आता आसमान. हा आसमान. इकडे आसमान. आसमान. खाली खाली ये. आसमान शिंगा मारू नको मला. हो पुढं. आणि तो तिकडे तो नवीन तो कालू. कालू. हा. या. इकडे. नाव ह्याचा भारी ठेवला आसमान. पुढं पुढं. पुढं हो बाबू. असा शेण बघायला भेटत नाही आता. हो. या. खत घालतोय तो शेताला शेण. आमच्याकडे माझ्याकडे हा 10-12 आहेत. हो, हो. मानलं पाहिजे. म्हणजे तुम्ही बरेच वर्षापासून गावीच आहेत म्हणजे. गावी 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 कायम. मुंबई गेलेतच नाही. हा? मुंबई गेलातच ना नाही वाटतं. नाही नाही. हो, पुढं. हट. मुंबई नाही केली. जा. मग तुमचं एरवी शेती आंबे वगैरे असतील ना? समाजाची बघ. हा. शेती झाल्यावर आंबे पण असतील ना, काजू आंबे. हो हो हो. ते पाहिजेच ना काहीतरी. काजू आंबे आहेत ना. काजू आंबे आहेत काकांकडे, मग जरा बघा गावाला राहून पण व्यवस्थित आहेत ते. इकडे काकी आहेत. ते बोलतात सगळे मुंबईला असतात स्थानिक जे आहेत घरी ते करतात थोडे थोडे शेती. म्हणजे काका बोलले मी मुंबईत गेलोच नाही. हे बघा दाढी बघा. आता हा परत 8 दिवसापूर्वी पेरलेले आहेत. अजून त्या ह्या टायमाला खरी लावणी संपायला येते, पण लोकांच्या अजून दाढी छोट्या छोट्या किती बघा. वाडे बघ कुठे घरा एवढे वाडे असायचे, आता अशी घरं असतात. हा वाडा आहे दगडाची मातीमध्ये असं वाढ. दगड आणि मातीचं. हे खाली शेणके असायच्या. हे बघा हे एक जुना अगोदरचं कधीचं शेण आहे, त्याचं शेणकच झाले बघा. आणि इथेच बाजूला पडवली काकड्या यायला भारी व्हायच्या. त्यातलं शेण बाहेर टाकायच्यासाठी. सामाने आपल्या कोनवली गावच्या बौद्धवाडीवरती पण आलो आणि फिरलो. इथून हा असा रस्ता वरती आता माहीत नाही, इथं वरती अजून घर आहे काय. आता तसेच गाडीसाठी केलं असेल. पेरू आहे हा बघा. मग असे ते बाबा भेटले ना, त्यांचाच हा वाडा आहे. वाड्यामध्ये त्यांची गुरं आहेत. वाड्यात गुरं आहेत. वाडा त्यांचा लय जुना आहे, म्हणजे काका हाडाचे शेतकरी आहेत. वाव, पाड्या पण घातल्यात रे, एक नंबर मस्त. पाडे पण आहेत बघ बारक्या बारक्या. ही मस्त वाटते पंडा. भित्री आहे ते. हा जरा मोठा झाला. हा जुनी काय रे एकदम. बैल असेल. आणला झाला बैल तो. बाकीची गुरा पण वाटत चरा गेली असतील. तिला लहान आहे, महिन्याची असं वाटतं. महिना पण असं जरा ती लहान असतात तेव्हा उचलतात लोक. एवढं नाही मोठी झाली त्याचा. नाही उचल नाही एवढा पण, तो पण छोटा आहे. गुरांसाठी चारा. चला पाऊस परत सुरू झाला. कोंबडी थंडावली. त्याला वाडा फिरलो. वाडा फिरून मस्त परिसर बघितला इकडचा. काय पाऊस लागतोय, पूर्ण हवेमध्ये गारटा एकदम. दाढी बघा लोकांना परत परत पेरायला लागल्या. तरी पण पेरून पण आता जास्त पाऊस लागला ना तर दाढी काही जगत नाही. हे बघा परत पेरून पण दाढ अशी न जगल्यासारखीच आहे. खूप पाऊस आता. काका तुमचा वाडा बघितला? हा ना, पाड्या सगळ्या. हो पाड्यात आहे. एवढं काकांचा वाडा लय मोठा आहे एकदम. मोठा वाडा आहे पण हो तुमचा. हो. लय जुना जा माझा असेल ना? जुना जुना एकदम आजोबांच्या ह्याच्यात नाही. लय मानलं पाहिजे तुम्हाला. चला ते काका येतो. हा या या या. हो. ते मगाशी आम्ही गावात एंट्री केली ना तेव्हा हेच काका आम्हाला दिसले होते. चारा काहीतरी गुरांना पाड्यांना काढत होते तिथून. आणि एका साईडला अंगणवाडी पण आहे आणि दुसऱ्या साईडला
शाळा आहे, जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा. आणि एक टायमाला काय शाळेचा रुबाब असेल यार इकडे. तेव्हा कबड्डीच्या आधी ग्राउंड बनवलं आहे. कोनोलीची शाळा यायची आम्हाला केंद्र स्तरामध्ये जेव्हा आमच्या क्रीडा स्पर्धा व्हायच्या ना, आमची आंबोली शाळा खो खोमध्ये अगदी जिल्हा स्तरापर्यंत जायची. कोनोलीचे पण संघ यायचा. शाळेत मुलांची संख्या खूप होती. आता तुम्ही बघाल ना शाळा अशाच आहेत, तरी मला वाटतं ह्यांच्या शाळेमध्ये मुलं असतील बऱ्यापैकी असं वाटतंय. शाळेतल्या आठवणी प्रत्येकाच्या गावी यार भारी वाटायच्या यार. हां, बगीचा असायचा साईडला, गावाच्या मधोमधच आहे सगळ्या शाळा वाड्यांच्या सगळ्या. वर्गात जायचं आपल्याला बसायला. हां, हे बघा असे वर्ग आहेत शाळेचा. इकडे तो कार्यालय आणि इकडे हा बेल घंटा, याची लय वाट बघायचो. हां, वाजवायला आहेच नाही काय ते. ही घंटा बेल वाजवायची. आणि हा बेल वाजवायला पण एक माणूस मुलगा ठरलेला असायचा, विद्यार्थी. मस्त वाटतं. लहानपणीच्या सगळ्या आठवणी आहेत तिकडच्या. आपण ज्या गोष्टी रिलेट करतो ना, म्हणजे आपण त्या गोष्टी जगलेल्या असतो म्हणून रिलेट करतो. हां, इकडे बघा ना झेंडा पण आहे इकडे, झेंडावंदन करायला. झेंडाचा पोल आम्ही ते शाळेत जेव्हा पोल लावला पहिल्यांदा जेव्हा आम्ही वर जायचो एकदम. काय काय करायचं, खेळायचं. आता हे माड तेव्हा लावले असतील, शाळेतल्या मुलांनीच लावले असतील, गुरुजींनी सांगितले असतील लावूया. आता ते केवढे मोठे झालेत. हां, आम्ही कोनवली गावच्या शाळेला सुद्धा भेट दिली. छान वाटलं. म्हणजे फिरायला गेलं तसं भरपूर आहे. ॲक्च्युली गावात ना आलो ना, तसं कोणतरी ओळखीचं असेल ना तर गावातली भरपूर माहिती मिळू शकते. म्हणजे इथले सण उत्सव, आता आमच्या गावात जे सण उत्सव होतात ना सेम ऑलमोस्ट तिकडे पण तेच असणार. तर जास्त काय फरक नसतो, पण प्रत्येकाच्या गावचं काय ना काही खास बात असते. तसं ह्या गावची पण असणार. पण नेक्स्ट टाईम कधी आलो ना आम्ही तर इथल्या गावातला कोणतरी ओळखीचा मित्र वगैरे असं भेटलं तर आपण मस्त एक्सप्लोर करू आणखीन गाव राहिलेला. पण गाव मस्त वाटलं आम्हाला. इथे वडापाव मिळतो, तो असं तो वडापाव खाल्ला असता इकडे. तर फेमस आहे वडापाव बोलतात तिथला. दुकान बंद आहे. ती पूर्ण शेतीची जागा आहे सगळी. तुम्ही काही दिवसानंतर ना पूर्ण इकडे हिरवागार परिसर असेल तेव्हा लय भारी वाटेल. आणि हे बघा गावात एंट्री केल्या गेल्यास इकडे कोनोली, गणेशवाडी आणि असं वरती पुढे बौद्धवाडी आणि गाववाडी अशा 3 वाड्या मेन आहेत. चला, आमचा वडापाव खूप फेमस आहे एकदम इथला. हो, मस्त टेस्ट आहे त्यांची. इथे वडापाव चांगला मिळतो. नाश्ता बघा, चायनीज भेळ आहे, अंडा पाव आहे, भजी पाव आहे. हे दुकान चालतं खूप. बसायला पण मस्त आहे. एक प्रकारचा स्टॉपच आहे हा. कौलारू त्यांनी मस्त इकडे बनवलं आहे दुकान. आणि पाणी असं पंधराने खाली येते. इकडे बादल्या भरायच्या. तर आम्ही गाडी तिकडे त्या गावामध्ये इकडे या वाडीत लावले, ते आणतो. निसर्गाच्या सानिध्यामध्ये वसलेलं मंडणगड तालुक्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील हे कोनवली गाव. या गावातील या वाड्या आणि त्या वाड्यामधले असे रस्ते, पावसामध्ये गाव एकदम खुलून गेलेलं असतं. निसर्गमय असा पूर्ण परिसर असतो आणि प्रत्येक गाव हे बघण्यासारखं होतं. या गावाच्या खालीच एक नदी आहे. नदीवरती पण जाऊन छान आपण विरंगुळा होऊ शकतो. गावात 1-2 दिवस जरी आपण आलो शहरातनं, धकाधकीच्या जीवनातनं, तरी पण आपल्याला किती माइंड रिफ्रेश होतं. एक प्रकारचं मेडिटेशन होतं. आपल्या मनावरती, शरीरावरती आलेला ताण सगळा निघून जातो आणि परत एकदा नव्या उमेदीनं रिफ्रेश होऊन आपण पुन्हा शहराकडे वळतो. आता गावातली बरीच मंडळी आहेत ना ही मुंबई स्थलांतरित झाली, परंतु बरीच काही मंडळी आहेत जी गावी असतात, शेती करतात आणि त्यांची मुलं वगैरे त्यांचे नातेवाईक हे मुंबईत असतात. गावी आजकाल मंडळी येऊन जाऊन असतात. लोकांना गावचं महत्त्व कळायला लागलं आहे. तर आपली गावं ही जपली पाहिजे. वाडे, इथली गुरं, आपली शेती, आपली जमिनी, या गोष्टी जपूया. कारण की आपण इथले खास भूमिपुत्र आहोत, बरोबर ना. डेव्हलपमेंटच्या नावाखाली बऱ्याच काही गोष्टी चुकीच्या घडतात. त्याच्यामुळे आपल्या गावाला सावध राहून आपल्या जमिनी वाचवल्या पाहिजे, गावाला येत राहिलं पाहिजे. आणि बरीच मंडळी येत असतील इकडचे पण. मी गावी येत असतो. आता गेल्या 8 वर्षापासून वेगवेगळ्या माध्यमातून गावच्या गोष्टी एक्सप्लोर करून दाखवतो तुम्हाला. तर आज नवीन काहीतरी
आम्ही वेगळं काहीतरी केलं, म्हटलं जा नवीन गावाला भेट देऊ. कसं असतं का, नवीन गावात गेलो की तिकडच्या मंडळी कोणतरी माहिती देणार असेल तर चांगली माहिती मिळते. आणि बऱ्याच वेळेस कसं आपली गावची माणसं लाजत असतात थोडीशी, आणि त्यामुळे काही जणांना ते डायरेक्टली कॅमेऱ्यासमोर येणं बरोबर वाटत नाही. तर त्यामुळे आम्ही त्या गोष्टी जास्त करून अवॉइड करायचा प्रयत्न करतो. नॅचरली जर खरोखर कोण इन्व्हॉल्व होत असेल व्हिडिओ बोलताना वगैरे तर ते चांगलं वाटतं, असं जबरदस्ती नाही. तर मस्त वाटलं इकडे वाडे वगैरे बघून छान वाटलं. गावातली काही माणसं भेटली त्यांच्याशी बोललो आणि दुकानावरती काही ठिकाणी खाऊ पण घेतला. आता एक तामाने म्हणून खाली गाव आहे, छोटं गाव बोलतात काहीतरी, तिकडे जाऊया. त्या गावात मी पहिल्यांदाच भेट देईन. गाडी आम्ही लावली होती, अशी पार्किंगला जागा आहे इथे छान. गाडी थांबवा. वडापाव आहे काय? वडापाव आहे का? आंबोली जायचं होतं. आंबोली नाही, चाललात? तामानेच चालले गाडी. हां, तामाने जाऊन नंतर आंबोली चालले गाडी. आम्हाला मग खूप लेट होईल हो आम्हाला घरी पोहोचायला. हां, मग आम्ही 4 जातो वाजले. आम्ही. आम्हाला 4-4:30 पर्यंत पोहोचायचं आहे. कसा सगळीकडे सोडतो तुम्हाला. बसा बसा. पूर्ण गाव कोणाला सोडल्यानंतर खाली तामाने जाताना पूर्ण उतार आहे तीव्र दाखवतो. हे बघा मस्त थंडगार चिल्ड वातावरण झालंय बाहेर, आणि सुंदर अशी आपल्या आवडीची गाणे आणि गाडीतला प्रवास. अजून काय पाहिजे आयुष्यात. या साईडला बघा तामाने गावात पोहोचलोय. अगदी 1 किलोमीटर आहे फक्त तिथनं. पार्किंगला इथेच लावा, इथं लावाटे. इकडे आपला मित्र एक भेटला मगाशी, तो म्हटलं या आमच्या घरी. त्याचं घरीच कुठेतरी आहे, आकाश नाव त्याचं. तर मला म्हटलं चला जाऊया खाली. वाटे वाटतं खाली अशी खाली घरं आहेत, पण बघू पाऊस पण जाम लागतोय. गावामध्ये 35 घरं आहेत म्हटले काकावरती, आणि एकच वाडी, म्हणजे असं वाड्या नाहीत, गाव एकच आहे. हां, दगड केवढी मोठी. ते वरती स्टँड आहे. चला या. छान केले ते रस्ते आतमधले अंतर्गत. प्रत्येक गाव एकदम युनिक असतं काय ना काय ते. इकडे अशी घरं आहेत. त्या साईडला बघा जरा. हां, आकाशच्या घरी काका आहे तिथले, त्यांची सासूरवाडी आमच्या गावात. सुषमा तांबे काका म्हटले आमच्या घरी या. ही आमची घराची मागची बाजू, तिथे पडवी बिडवी मस्त बघायला आहे, शेतीची जागा. छान आहे. पाठी मस्त परिसर एकदम मस्त वाटतं. आकाश बोलते आम्हाला नदीवर जाऊया, पण आता नदीवर जायला टाईम नाही. खेकडे पकडायचा सामान आहे अजून. फणसावर फणस आहे ते? नाही, 4-5 आहे. जुना फणस आहे तो. 4-5 आहे तिथे लागले. लय जुना फणस आहे ना. सगळं किती सुंदर आहे. हे काय आपण जवळ आहेत फणस, काय वरच आहेत. आता पोकळ झालाय तो. पण ते खराब झाला. पण तो बरका आहे. पानारतात, पावसात पानारतात. एकतरी लोक आले, पाळलेले आहेत. चल भेटू आता मुंबईला भेट कधीतरी. हा योगाने भेटला आम्हाला, म्हणजे संपर्कात नाही आमच्या तो, पण इकडे आला होती त्याने आम्हाला खास करून तामाने गावी या म्हटलं. तो वाडी आहे त्यांची इकडे. 35 एक घरं असतील ना. 40-50 आहे जास्त सगळे गमरेच आहेत, हो सगळे. आणि वरती तांबे. चला भेटू, बाय. तर अशी वाडी आहे, आणि वरती आहे ते. पूर्वी हे बोलतात की त्यांचं वरचं गाव आहे ते खालीच होतं. आता तेव्हाचे जुन्या गोष्टी बऱ्याच जुन्या माणसांना माहिती असतात. सो मंडळी, आम्ही कोनवली या गावी आलो होतो. कोनवली गावी आल्यानंतर योगायोगाने खाली पण आलो. तर हे गाव आहे तामाने. कोनवली गावातले काही जास्त काय मी पूर्ण ओव्हरऑल डिटेलिंग पूर्ण गावाचा व्हिडिओ नाही केला आहे, पण जे मेन ठिकाणं होते, रस्ते होते, तिथून फिरलो, तिथल्या माणसांना भेटलो. जास्त माणसं गावी नाहीत, शेतावर गेलेले आहेत, त्यामुळे जास्त सगळ्यांशी भेटणं झालं नाही. पण नेक्स्ट टाईम कधी येऊ तेव्हा गावातला कोणतरी मित्र आपल्या ओळखीचा जर संपर्कातला जर झाला तर आपण त्या संपर्कातनं
गावचा डिटेलिंगमध्ये व्हिडिओ करू. ॲक्च्युली लोक गावी जास्त करून शिमग्या गणपतीला येतात जास्त. आता या टायमाला सगळे मुंबईत असतात, पण आपली गावाला काय काय माणसं असतात तर ते आपल्या गावाला असतात, देखरेख शेती वगैरे करत असतात. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. असेच नवनवीन कुठले गावं तुम्हाला वाटतात की एक्सप्लोअर करायला पाहिजे ते आपण नक्की करू, प्रॉपर डिटेलिंग इन्फॉर्मेशन सहित करू. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सी यू बाय. आम्ही निघतो आता घरी. संध्याकाळचे 5 वाजायला आले, 1-2-3 तास गेले. आता आकाशच्या तिथे पण थांबलो, जरा गप्पा झाल्या, निघतो आता आम्ही. चलो.